यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आता काही दिवसावर नवरात्र उत्सव आला, त्याची तयारी चालू आहे। आमच्या मुलाच्या ग्रुपने तो कार्यक्रम प्रथमच आयोजित केला आणि त्याची तयारी चालू आहे। तिकडेच निघाले। मी यापूर्वी कधी गरबा दांडिया कधी खेळलेच नाही, याआधी कधी पूर्वी पाहिलाच नाही। आता तो प्रथमच एन्जॉय करणार आहे आणि प्रॅक्टिस पण झालेली नाही, आता प्रॅक्टिसला पण निघाले। चला तर मग आता पाहूयात मुलं कशी तयारी करतायत। प्रॅक्टिस करण्यापूर्वी क्यूट रॉबिनला भेटायचं आहे, त्यानंतर प्रॅक्टिस। आणि ताईचं तिथंच घर असल्यामुळे रॉबिन पण तिथंच आहे आणि कार्यालयामध्येच घर आहे त्यांचंच कार्यालय। त्यांना हे द्यावं सेकंड द्यावं येते का नाही, शिकला का नाही तू? मम्मीला काय शिकवतच नाही। हो आली गाण्यावरती प्रॅक्टिस चालू आहे। व्हिडिओमध्ये गाणी चालत नाही कारण कॉपीराईटचा इश्यू असतो, त्यामुळे यूट्यूबचंच म्युझिक घ्यावं लागतं। घटस्थापनेचा आज पहिला दिवस झाला। सगळा दसरा काढून घटस्थापना सकाळीच करून झाली। आजपासून नवरात्रीचे उपास पण चालू झाले। आज पहिली माळ आणि आजचा कलर आहे पांढरा। घरातली सगळी कामे आवरून झाली, सगळ्यांचं बनवून ठेवलं जेवण वगैरे आणि फराळाचं पण तयार करून ठेवलं। आता तयार होऊन कार्यक्रमाकडे जायचं। प्रॅक्टिस पण व्यवस्थित जमायली आणि त्याची आवड पण निर्माण झाली। तिकडून यायला खूप उशीर होतो, 9 ते 9:30 होतील। आल्यावर पण काहीच करावंसं वाटत नाही, म्हणून सर्वांसाठी स्वयंपाक आणि माझं फराळाचं पण बनवून ठेवलं। त्यासोबत किचन ते आवरून देवीची आरती पण झाली, कारण आल्याच्यानंतर खूप थकल्यासारखं होतंय आणि काहीच करावंसं वाटत नाही। ती सर्व स्वच्छता पाहून खूप छान वाटतं आल्या म्हणून आधी सगळं आवरून घेतलं। आल्याच्यानंतर सगळ्यांना जेवायला वाढणं, फराळ करणं आणि आराम करायचा असतो। त्यासोबत दुसऱ्या दिवशीची तयारी पण करावी लागते, सकाळी लवकर उठून ते। घटस्थापनेचा आज पहिला दिवस आहे आणि आजचा कलर आहे व्हाईट आणि तो मी परिधान केलाय। आणि आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत। निघाले मी तिकडे कार्यक्रमाकडे। चला मग तिकडे जाऊयात आपण, कसा कार्यक्रम आहे कसं नाही ते पाहूयात। खूप छान कार्यक्रम असतो आणि उत्सव खूप मस्त असतो देवीचा।